विधान परिषदेमध्ये अजित पवार बोलतायत। ठेवतो महोदय, मी आपल्या अनुमतीने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक अधिनियम 1997 मधील कलम मला वाटतं दादा च छ ज झ त्र ट असं म्हणा, असं करू शॉर्टकट होईल। नवीन प्रथा 97 मधील कलम 83(2) अन्वये ड च छ ज झ त्र ट या सर्वांचा वार्षिक अहवाल सभागृहाच्या समोर ठेवतो। वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले। सन्माननीय सदस्यांना सदरीय अहवाल विधिमंडळाच्या www.mls.org सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे मस्साजोग मध्ये दाखल झालेले आहेत। परभणी हत्याकांडावरून आता ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मस्साजोग मध्ये सध्या शरद पवार हे दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य तिकडची आपण पाहतोय। कार्यकर्ते काही उपस्थित आहेत आणि शरद पवार हे सध्या मस्साजोग मध्ये दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य बीडच्या मस्साजोग मध्ये शरद पवार हे दाखल झालेले आहेत। बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवार हे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मस्साजोगमध्ये दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजतंय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी विविध स्तरातून होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मस्साजोगमध्ये दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांच्यासह निलेश लंके देखील इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी आज शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत बजरंग सोनवणे त्याचबरोबर निलेश लंके हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी आता पवार साहेब दाखल होत आहेत। विशेष म्हणजे आजचा 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवसानंतरही काही जे आरोपी आहेत ते अटक नाहीत। या संदर्भात देखील पवार साहेब नेमकी मागणी काय करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरेश, शरद पवार यांच्यासह आता कोण कोण उपस्थित आहे? शरद पवार यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्याचबरोबर खासदार निलेश लंके हे देखील सोबत आहेत। आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शेकडो या ठिकाणचे स्थानिकचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे आता भेट घेतल्यानंतर नेमकं या कुटुंबाचं सांत्वन करणार आहेत आणि सांत्वन केल्यानंतर राज्य सरकारकडे काय मागणी करतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले। बरं, खरं तर शरद पवार यांची ही सांत्वनपर भेट आहे, मात्र एक जाणून घ्यावं लागेल सुरेश, या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? कारण हा तपास CID कडे वर्ग करण्यात आला होता, काही आरोपींना देखील अटक करण्यात आली होती, त्यापुढे नेमकं काय झालंय? या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे आणि आणखी 3 आरोपी हे मोकाट आहेत। त्यामुळे त्या 3 आरोपींना अटक करा अशी कुटुंबाची देखील काल मागणी आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी काल ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये निवेदन केलेलं होतं SIT देखील स्थापन करण्यात आलेली, त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी देखील आहे आणि हा तपास CID कडे आहे। त्यामुळे एकंदर त्या तपासामध्ये जो पुढचा टप्पा आहे तो 3 आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने पोलीस काय प्रयत्न करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, शरद पवार यांनी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांचा पुढचा दौरा कसा असणार आहे?
शरद पवार आता कुटुंबाची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी जवळपास 45 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. कुटुंबांचं सांत्वन करून नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं या संदर्भात देखील त्या कुटुंबाशी बातचीत करणार आहे. त्याचबरोबर यानंतर ते परभणी इथे जी जाळपोळीचा प्रकार घडलेला होता त्या संदर्भात देखील भेटीसाठी जाणार आहेत. अगोदरच त्यांच्या दौऱ्याला 1 तास उशीर झालेला आहे. हवामानाचं कारण म्हणून 1 तास उशीर झाला आहे आणि त्यानंतर आता इथं 45 मिनिटाचा दौरा झाल्यानंतर ते परभणीकडे रवाना होतील. बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय. शरद पवार हे बीडच्या मसाजोगमध्ये दाखल झालेले आहेत, तर तिकडे कोल्हापुरात मुश्रीफ आणि आबिटकरांचं जोरदार स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. आत्ताच्या क्षणाच्या 2 मोठ्या घडामोडी. बीडच्या मसाजोगमध्ये शरद पवार हे दाखल झालेत, तर कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि आबिटकर यांचं त्यांच्या समर्थकांकडून, गावकऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येते. बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातील लवकरच बिनभाड्याच्या खोलीमध्ये जातील आणि त्याचबरोबर आकांनी काही ऑर्डर सोडली असेल तर तेही जेलमध्ये जातील असं आमदार सुरेश धस म्हटलेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये 5,000 कोटी रुपये लोकांचे पैसे अडकले आहेत. हे पैसे अद्याप मिळाले नसल्यानं गुंतवणूकदार संकटात असल्याची माहिती देखील धस यांनी दिली आहे. स्थापना करीत असताना सुद्धा गृह विभाग आहे, LNJD आहे, ते सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर निघेल आणि ऑर्डर निघाल्याच्या नंतर जे आपण नाव घेतलेलं आहे, मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही, परंतु फक्त आका म्हणलेलं आहे. विष्णू चाटे अँड गँगचा आका हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आले तर आका आपोआपच बिनभाड्याच्या खोलीमध्ये जातील. विशेषतः बीड जिल्ह्यातले DDR सगळे AR आणि मराठवाड्यातले DDR जिथं जिथं यांच्या शाखा खोललेल्या आहेत त्याच्यावरती सहकार विभागाने दुर्लक्ष केलंय. म्हणून 8ही जिल्ह्याचे DDR जिथं जिथं शाखा उघडल्या असतील ते AR आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे DDR हे संघटित गुन्हेगारीमध्ये यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेले आहेत. त्यांनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. विधानसभेतील पराभवानंतर महानगरपालिकेच्या तयारीसाठी आणि आढाव्यासाठी या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 36 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून यानुसार 227 वॉर्डचा आढावा निरीक्षकांनी घेतलाय आणि त्याचा अहवाल ते आज उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर असून या ठिकाणी त्यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्हाला काहीही करून जिंकावी लागेल. ही निवडणूक जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असून ही निवडणूक स्वबळावर लढावी ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं ते म्हटलं. महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना. ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत स्वबळावर लढण्याच्या, त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्यात किंवा जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते. कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते.